श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. मार्चचा संपूर्ण महिना या दोन गोष्टी तुमच्या खिशात ठेवा. संपूर्ण जग तुम्हाला नमन करेल. मार्चच्या या महिन्यात तुम्ही इतके पैसे कमवाल की तुम्ही आयुष्यभर बसून खाऊ शकाल. सर्व कर्जांची परतफेड केली जाईल. तुम्हाला जे हवे आहे ते तुम्हाला मिळेल. तुम्हाला वैवाहिक आनंद हवा असेल, प्रेम हवे असेल किंवा बंगला आणि गाडी हवी असेल, तुम्हाला सर्व काही मिळेल. मार्चच्या संपूर्ण महिन्यासाठी फक्त या दोन गोष्टी तुमच्या खिशात ठेवा. कारण या दोन गोष्टींमध्ये विश्वाची एक अनोखी शक्ती आहे. जी व्यक्ती मार्च महिन्यात या दोन गोष्टी आपल्या खिशात ठेवेल ती प्रत्येक क्षेत्रात प्रगती करेल. तुम्हाला जेवढे पैसे हवे असतील तेवढे तुम्हाला मिळतील. तुम्हाला फक्त या दोन गोष्टी तुमच्या खिशात ठेवाव्या लागतील. कारण मार्चचा हा महिना शक्तिशाली चंद्रग्रहणाने सुरू होत आहे आणि चैत्र नवरात्रीचा मोठा सणही या महिन्यात येत आहे. अशा परिस्थितीत नवदुर्गाची शक्ती पृथ्वीवर आणि तुमच्या घरात साकार होईल. तुमच्या जन्मकुंडलीत राजयोग आणि महाधन लक्ष्मी योग थेट तयार होत आहेत आणि या विशेष संक्रमणात शनिदेव आणि कृतींचे देवता राहू देखील तुमच्यावर पूर्णपणे दयाळू असल्याचे दिसून येते. यामुळे मार्चचा हा महिना तुमच्या आयुष्यातील तो निर्णायक टप्पा असणार आहे ज्याचा तुम्ही तुमच्या स्वप्नातही विचार केला नसेल. जो तुमच्या संपूर्ण आयुष्यात झाला नव्हता तो आता मार्चच्या या महिन्यात होणार आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही या महिन्यात या दोन गोष्टी तुमच्या खिशात ठेवल्या तर माता लक्ष्मी तुमच्यावर छत फेकून तुमच्यावर संपत्तीचा वर्षाव नक्कीच करेल. कुबेर देवाचा खजिना फक्त तुमच्यासाठी उघडेल आणि तुमचे दीर्घकाळ झोपलेले भाग्य अचानक जागे होईल. मित्रांनो, मला माहिती आहे की तुमच्या आयुष्यात पैसा आणि संपत्तीची मोठी समस्या आहे. तुम्ही रात्रंदिवस रक्ताचा घाम गाळत आहात, पण तुमच्या हातात काहीही नाही. जे पैसे येतात ते आजारपणात किंवा कर्जात जाते. ज्यांच्यावर तुम्ही सर्वात जास्त विश्वास ठेवता त्यांनीही तुमचा विश्वासघात केला आहे. तुमचे अधिकार तुमच्याकडून हिरावून घेतले आहेत. पण मित्रांनो, आता काळजी करू नका. फक्त डोळे मिटल्याशिवाय हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा. कारण मार्चच्या या महिन्यात तुमच्या आयुष्याचे चित्र इतके बदलणार आहे की तुमच्या शत्रूंनाही तुमचे तळवे चाटणे भाग पडेल. ज्याने तुमची फसवणूक केली आहे, ज्याने तुमच्या वाईट काळात तुमची खिल्ली उडवली आहे, तो देखील तुमच्यासमोर त्याचे नाक चोळेल. जी व्यक्ती कालपर्यंत तुमच्याकडे पाहून आपला मार्ग बदलत असे ती व्यक्ती आता समाजात तुमचे कौतुक करेल. कारण ज्या व्यक्तीच्या खिशात या दोन गोष्टी असतात तो केवळ समाजात नाव कमावत नाही तर संपूर्ण शहरात आपले राज्य चालवतो. तो आपला झेंडा फडकवतो. मित्रांनो, धक्का बसल्यानंतर संपत्ती येते, त्याचवेळी तो देखील खूप लोकप्रिय आहे. कारण या दोन गोष्टींमध्ये माता लक्ष्मी वास करते. मार्चचा हा महिना देखील अद्भुत आहे. कारण होळी महापर्व आणि चैत्र नवरात्रीचा दैवी संयोग एकाच वेळी केला जात आहे. तीन मोठ्या ग्रहांची एक भव्य युती तुमच्या बाजूने राहू आणि शनी करत आहे आणि माता लक्ष्मी आधीच तुमच्या दारात आशीर्वाद देण्यासाठी तयार उभी आहे. तर मित्रांनो, माझी तुम्हाला एक विशेष विनंती आहे की मार्चच्या या महिन्यात तुम्ही या दोन गोष्टी तुमच्या खिशात ठेवाव्यात. तुम्हाला जे हवे आहे ते तुमच्या पावलांमध्ये असेल. हे तुम्हाला तुमच्या स्वतःच्या डोळ्यांनी दिसेल. तुम्हाला जेवढे पैसे हवे असतील तेवढे तुम्हाला मिळतील. कोणाला पैसे नको आहे ते बघा. कडू सत्य हे आहे की पैशाशिवाय व्यक्तीचा आदर केला जात नाही. घरातही नाही, समाजातही नाही. जर तुमचे पाकीट जड असेल, तुमच्या बँकेत पैसे शिल्लक असतील तर प्रत्येकजण तुम्हाला सलाम करेल. पण जर तुम्ही पैसे कमवत नसाल, तुमचे पाकीट रिकामे असेल तर तुमचे नातेवाईकही तुमचा आदर करणार नाही. तुम्हाला घरातही शिवीगाळ ऐकू येईल. हीच या युगाची जादू आहे. पण मित्रांनो, प्रत्येकाकडे पैसे असणे शक्य नाही. कारण लक्ष्मी माता सर्वांसोबत राहत नाही. पण आता या महिन्यापासून माता लक्ष्मी केवळ तुमच्याबरोबर राहणार नाही तर पूर्णपणे कृपाळू होतील. इतके पैसे येतील की पैसे हाताळण्यासाठी तिजोऱ्या कमी होतील.
फक्त या 2 गोष्टी तुमच्या खिशात ठेवा. पण कोणालाही त्याचा विचार करू न देणे, ही सर्वात मोठी अट आहे. जर तुम्ही कोणाला सांगितले तर ते शोषून घेईल. तेथे दर्शन होईल आणि नंतर कोणताही चमत्कार होणार नाही. त्यामुळे कोणत्याही संकोचाविना ते स्वतः करा. आता तुमच्या हृदयाचे ठोके आणखीन जोरात होत असतील, की शेवटी त्या 2 जादूच्या गोष्टी आहेत. कोणती? तर या व्हिडिओमध्ये तुमच्यासमोर असलेली सर्व गुप्त माहिती उघडूया. पण त्याआधी मला एक छोटी विनंती करायची आहे. जर तुम्ही अद्याप हा व्हिडिओ पाहिला नसेल, तर तसे करा. रात्रंदिवस कष्ट करून मी कोणासाठी इतका सखोल आणि महत्त्वाचा व्हिडिओ बनवू शकते, आणि ते फक्त तुमच्यासाठीच. आणि जेव्हा तुम्हाला व्हिडिओ आवडत नाही, तेव्हा ते तुमच्या हृदयाला दुखावते आणि आपण निराश होणार नाही याची मला खात्री आहे. मित्रांनो, आता हा व्हिडिओ लाईक करा आणि सर्वात आधी खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही खऱ्या मनाने आणि अतूट विश्वासाने हर हर महादेव नक्कीच लिहा. आज जो कोणी कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहिणार आहे, माझा दावा आहे की त्याला पुढच्या 24 तासात खूप चांगली बातमी मिळेल. आणि माझ्या प्रिय मित्रांनो, जर तुमच्या आयुष्यात कोणतीही गंभीर समस्या चालू असेल, जर कोणतीही समस्या तुम्हाला ग्रासत असेल, तर घाबरून जाऊ नका. टिप्प्ण्यांमध्ये तुमच्या समस्या मला कळवा. तुमची प्रत्येक समस्या मुळापासून दूर करण्यासाठी मी तुम्हाला अचूक उपाय सांगेन, ते देखील पूर्णपणे मोफत. तर चला खऱ्या रहस्याकडे वळूया. पहा, या 2 गोष्टींचा वापर प्राचीन काळात चक्रवर्ती, राजा महाराजा आणि सिद्ध पुरुष यांनी केला होता. मोठ्या व्यक्ती युद्धाला जाण्यापूर्वी या 2 गोष्टी त्यांच्या खिशात ठेवायच्या. त्यामुळे ते प्रत्येक सामना जिंकले. जर तुम्ही इच्छित राणीशी लग्न केल्यानंतर उपाय कराल, तर राधाकृष्ण देवाची अशी अलौकिक कृपा तुमच्यावर येईल की तुम्हाला तुमचा इच्छित आणि खरा जीवनसाथीदार आणि एक जीवनसाथीदार मिळेल, जो तुम्हाला प्रत्येक सुख आणि दुःखात नेहमीच पाठिंबा देईल, जो नेहमी तुमच्या कुटुंबाचे अनुसरण करेल आणि नेहमी तुमच्या वेदना आणि दुःख समजून घेईल. पहा, लग्न या जगात प्रत्येकाच्या बाबतीत घडते. देव वरून पाठवतो, पण प्रत्येक वैवाहिक जीवन स्वर्गासारखे चांगले केले पाहिजे हे अजिबात आवश्यक नाही. आजच्या काळात लग्नानंतर आयुष्यात भयंकर समस्या निर्माण होतात. अनेक लोकांच्या घरांमध्ये दररोज भांडणे होतात. हे प्रकरण न्यायालये आणि घटस्फोटांपर्यंत पोहोचते. तर मित्रांनो, अशी घटना तुमच्या आयुष्यात कधीच घडली नाही. तुमचे वैवाहिक जीवनही आनंदी राहील. तुमच्या वैवाहिक जीवनात प्रेम असेल आणि तुमचा जोडीदार तुम्हाला समजून घेईल. आपल्या कुटुंबाचा आदर करा. असा आदर्श जीवनसाथीदार तुम्ही शोधला पाहिजे. तुम्हाला खरा मित्र कधी मिळेल? जेव्हा तुम्ही हे पूर्ण विश्वासाने करता. मित्रांनो, माझा दावा आहे की जर तुम्ही हे पाऊल उचलले, तर तुम्हाला एक चांगला आणि इच्छित जीवनसाथीदार नक्कीच मिळेल. आता पुढच्या चमत्कारिक उपायांकडे वळूया. जे लोक बहुतेकदा अंथरुणाला खिळलेले आहेत, जे काही अज्ञात किंवा गंभीर आजाराने ग्रस्त आहेत, किंवा कर्करोग, रक्तदाब किंवा उच्च साखर यासारख्या प्राणघातक आजाराने वेढलेले आहेत, ज्यांवर उपचार करून तुम्ही थकलेले आहात, तर मित्रांनो, मी सांगितलेला हा गुप्त उपाय तुम्ही घेतलाच पाहिजे. माझ्यावर विश्वास ठेवा. तुमचा आजार कितीही जुना किंवा गंभीर असला तरी या महान उपचाराच्या परिणामाने तुम्हाला काही दिवसातच त्या वेदनादायक आजारापासून चमत्कारिक आराम मिळेल. लवकरच तुम्ही तुमच्या आजारापासून कायमचे मुक्त व्हाल. हा उपाय काय आहे? कदाचित तुम्ही असाच विचार करत असाल. तुमचा श्वास रोखून ठेवा आणि तुम्हाला काय करायचे आहे ते काळजीपूर्वक ऐका. कोणत्याही सोमवारी तुम्हाला तुमच्या घराजवळील गोशाळेत जावे लागेल. हो, शक्य असेल तर आजच जा. गोशाळेत जा आणि तेथील व्यवस्थापक, कामगार किंवा अध्यक्षांशी बोला. तुम्ही त्यांना विचारता, या गोशाळेत आजारी किंवा असहाय्य अशी कोणती गायी आहे का? तेथील नोकर तुम्हाला लगेच सांगतील. तुम्हाला फक्त खऱ्या मनाने त्या आजारी गायीच्या आईची सेवा करायची आहे. त्या आजारी गायीच्या आईच्या उपचारासाठी
तुम्ही तुमच्या स्वतःच्या पैशातून औषध आणू शकता. तुम्ही त्याला हिरवा चारा घालू शकता किंवा स्वतःच्या हातांनी त्याला खाऊ घालू शकता. ते धुवा, स्वच्छ धुवा. तुम्हाला जे शक्य आहे ते सर्व करण्याची खात्री करा. किंवा त्या गायीच्या आईच्या संपूर्ण उपचारासाठी तुम्ही काही पैसे गुप्तपणे दान करू शकता. मित्रांनो, जेव्हा तुम्ही हे कराल तेव्हा तुम्हाला थेट 33 कोटी देवी देवतांचे अपार आशीर्वाद मिळतील. तुमच्या सर्व चांगल्या कामांचे फळ मिळेल आणि आधीच्या जन्माची किंवा या जन्माची जी काही वाईट कृत्ये आहेत, सर्वात भयंकर पापे, ती पूर्णपणे वाहून जातील. कारण तुम्हाला हे चांगले माहीत आहे की गायीच्या आईच्या रोममध्ये 33 कोटी देवी देवता राहतात आणि आपल्या सनातन धर्मात गायीला विश्वाची खरी माता मानले जाते. आणि मित्रांनो, शास्त्रांमध्ये असे मानले गेले आहे की जेव्हा आपण स्वतःच्या हातांनी गायीच्या आईला काही खाऊ घालतो किंवा आजारी गायीच्या आईची निस्वार्थ सेवा करतो, तेव्हा आपल्याला याच जन्मात तिच्या सद्गुणांपेक्षा हजारो नव्हे तर कोट्यावधी गुण मिळतात. जर आपण आजारी गायीच्या आईची सेवा केली तर आपल्याला त्याचे जादुई फळ अशा प्रकारे मिळेल की आपल्या आयुष्यात कोणताही मोठा आजार आपल्याला स्पर्श करणार नाही. आणि जर शरीरात कोणताही जुनाट आजार असेल तर तो देखील कायमच्या शरीराबाहेर असेल. आपण पूर्णपणे निरोगी राहू आणि आपल्याला सर्व देवी देवतांचे आशीर्वाद मिळतील. त्यामुळे हे तुम्हालाच करावे लागेल. असे केल्याने सर्व आजार दूर होतील. तुम्ही पुढे जाताना मी तुम्हाला एवढेच सांगेन की मी तुम्हाला सांगितलेल्या सर्व अचूक उपाययोजना तुम्ही कायद्यानुसार आणि सद्भावनेने पूर्ण केल्या पाहिजेत. होय, पूर्ण आत्मविश्वासाने. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही हे करता तेव्हा कोणालाही सांगू नका. हो, तुमच्या मित्रांना सांगू नका. जर तुम्ही कोणाला सांगितले तर ते भयानक दिसू शकते आणि उपचाराचा परिणाम शून्य असू शकतो. त्यामुळे कोणीही गप्प बसत नाही. तुम्हाला या सर्व गोष्टी सिद्ध कराव्या लागतील. मी तुम्हाला संपत्ती मिळवण्याचा मार्ग सांगितला आहे. प्रेम जीवन आणि खरे प्रेम. त्याच वेळी तुम्हाला प्राणघातक रोग आणि मोठ्या कर्जातून मुक्त होण्यासाठी अचूक उपायही सांगण्यात आले आहेत. आणि आता शेवटी मी तुम्हाला समाजात अपार आदर आणि प्रसिद्धीसाठी एक लहान पण अतिशय शक्तिशाली उपाय सांगत आहे. होय, ज्यांना राजकारणात किंवा समाजात आपली छाप पाडण्यासाठी एका रात्रीत खूप नाव कमवावे लागेल, त्याचवेळी तुम्हाला प्राणघातक रोग आणि मोठ्या कर्जातून मुक्त होण्यासाठी अचूक उपायही सांगण्यात आले आहेत. आणि आता शेवटी मी तुम्हाला समाजात अपार आदर आणि प्रसिद्धीसाठी एक लहान पण अतिशय शक्तिशाली उपाय सांगत आहे. होय, ज्यांना राजकारणात किंवा समाजात आपली छाप पाडण्यासाठी एका रात्रीत खूप नाव कमवावे लागते, तर मित्रांनो, तुम्ही हे अचूक उपाय करता. काय करावे? तंत्रशास्त्रात नमूद केल्याप्रमाणे तुम्हाला एक संपूर्ण सुपारी घ्यावी लागेल. होय, कोरडे सुपारी, जे पूर्णपणे संपूर्ण आहे. संपूर्ण सुपारी तुमच्या पर्समध्ये किंवा तुमच्या खिशात कायमची ठेवावी लागेल. पण त्यावर ठाम राहू नका. आधी तुम्ही हे सुपारी तुमच्या घराच्या मंदिरात घेऊन जाता आणि माता लक्ष्मीच्या चरणी ठेवून त्याची पूजा करता आणि नंतर ते लाल कापडात गुंडाळून तुमच्या खिशात किंवा पर्समध्ये ठेवता. असे केल्याने तुम्हाला इतके नाव आणि प्रसिद्धी मिळेल की लोक पाहू शकतील. मित्रांनो, हे अचूक तंत्र तुम्ही नक्कीच सिद्ध करू शकता. यासह मी तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देते की मार्चचा हा महिना तुमच्या मित्रांसाठी सुवर्ण काळ असणार आहे. तुम्हाला अनेक नव्या संधी मिळतील. पैसे आणि संपत्ती मिळवण्याच्या संधी मिळतील आणि ज्या कधीही परत येणार नाही. जर तुम्हाला पूर्ण निर्धाराने हवे असेल तर या महिन्यात भरपूर पैसे कमावून तुम्ही तुमच्या 7 मुलांचे आयुष्य सजवू शकता आणि खूप प्रसिद्धी देखील मिळवू शकता. मित्रांनो, तुम्हाला आज फक्त तुमचा आतला आळस सोडावा लागेल आणि तुम्हाला तुमच्या सर्व वाईट सवयींपासून मुक्त होण्याची गरज आहे. तर तुम्हाला हे सर्व मिळेल आणि ते देखील अगदी सहजपणे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा
आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका.